शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या 5 सरकारी योजना। मित्रांनो, 2026 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन आले आहे। सरकार दरवर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकरिता नवनवीन योजना आणत असते, पण माहितीच्या अभावामुळे अनेक शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित राहतात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मधील टॉप 5 सरकारी योजना, ज्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असायलाच हव्यात। या योजनेमध्ये तुम्हाला रोख रकमेपासून ते 90% पर्यंत अनुदान मिळणार आहे। यातील नंबर 1 ची योजना प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, कृषी यांत्रिकीकरण योजना। या लिस्टमध्ये 5व्या क्रमांकावर कृषी यांत्रिकीकरण ही योजना येते। ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेलर, थ्रेशर यासारख्या अवजारांच्या खरेदीवर शासनाकडून भरघोस अनुदान मिळते। साधारणपणे अनुसूचित जाती जमातीसाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 50% ते 60% पर्यंत सबसिडी महाडीपीटी पोर्टलद्वारे दिली जात असते। त्यामुळे ज्यांना 2026 मध्ये ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांनी या योजनेचा नक्की लाभ घ्यावा। नंबर 4, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना। या लिस्टमध्ये नंबर 4 वर आहे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ही योजना। ज्या योजनेअंतर्गत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ यासारख्या फळझाडांच्या लागवडीसाठी 100% पर्यंत अनुदान दिले जाते। विशेष म्हणजे मनरेगा अंतर्गत न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो। पारंपरिक पिकामधून होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकार फळबागांना प्रोत्साहन देत आहे। यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करणे आवश्यक असते। नंबर 3, पीएम कुसुम सोलार पंप योजना। या लिस्टमध्ये 3ऱ्या क्रमांकावर सध्याची सर्वात लोकप्रिय योजना म्हणजेच पीएम कुसुम सोलार पंप ही योजना येते। मुख्यतः वीज बिलाचा त्रास आणि लोड शेडिंग या 2 गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर ही योजना सर्वात बेस्ट आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3, 5 आणि 7.5 HP सोलार पंपावर 90% ते 95% पर्यंत अनुदान मिळते। म्हणजेच शेतकऱ्याला फक्त 5% ते 10% रक्कम भरावी लागते। त्यामुळे ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांनी महाऊर्जेच्या वेबसाईटवर जाऊन लगेच अर्ज करावा। नंबर 2, पीक विमा योजना। दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरलेली 1 रुपयात पीक विमा ही योजना। नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक आधार मिळावा यासाठी ही योजना राबवली जाते। शेतकऱ्याला फक्त 1 रुपया नाममात्र शुल्क भरून आपल्या पिकाचा विमा काढता येतो। 2026च्या खरीप आणि रब्बी हंगामात ही योजना शेतकऱ्यासाठी संजीवनी ठरणार आहे। त्यामुळे ई पीक पाहणी वेळेत करून या योजनेचा लाभ नक्की घ्या। नंबर 1, नमो शेतकरी महासन्मान निधी प्लस पीएम किसान। या लिस्टमध्ये 1ल्या क्रमांकावर आहे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करणारी जोडगाळी योजना म्हणजेच केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना। पीएम किसानचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे मिळून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तब्बल वर्षाला 12,000 रुपये मिळत आहेत। ही रक्कम थेट डीबीटी द्वारे खात्यात जमा होते, त्यामुळे खत आणि बियाणे खरेदीला वेळेवर मदत होते। फक्त तुमची ई-केवायसी आणि आधार लिंकिंग अपडेट असते। तर मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठीच्या टॉप 5 फायदेशीर सरकारी योजना कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। यापैकी तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका।